नेहमीसारखीच नवऱ्याचा सणकून मार खाऊन ती पडली होती, मुटकुळं करून ठणकणाऱ्या अंगानं. 7 महिन्याची पोटुशी होती ती. पण नवऱ्याला काय फिकीर. दारूच्या नशेत तो बडवायलाच लागला आणि तिला काहीच कारण नसताना तो मारत होता. ती बिचारी हू की चू न करता मार खात राहायची. प्रतिकार केला आणि त्यानं घराबाहेर काढलं तर भीती नेहमी वाटायची तिला. माहेरीही आपल्याला थारा मिळणार नाही याची खात्री होती तिला. तिला शारीरिक आणि मानसिक दुःखानं रडू फुटत होतं. कसलं हे आपलं आयुष्य, जन्मापासून सुख म्हणून नाही. विचार करता करता सारं आयुष्यच तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. माहेरी कमलीची गरिबी नेहमीच होती. हातातोंडाची गाठ पडायचं मुश्किल होतं. जे काय थोडंफार शिजायचं त्यातही भावांची पोटं भरली की मगच हिच्या पुढ्यात आणायला जायचं. तिला जेवण आधी भावांना आणि नंतर हिला. भावांचं साऱ्याच बाबतीत जास्त लाड व्हायचे. 6 भावंडात ही दुसरी. घरी आईच्या मदतीला कोणी हवं म्हणून 4थीतच शाळा बंद केलेली. लहान भावंड सांभाळणं आणि घरकाम यात बालपण कधी सरलं कळलंच नाही तिला. ही 15-16 वर्षाची होताच घरातलं खाणारं एक तोंड कमी व्हावं म्हणून वडिलांनी कसलीही चौकशी न करता तिचं लग्न लावून दिलं. नवरा हा पक्का व्यसनी, दारूचं जबरदस्त व्यसन. पैसे कमवायचा थोडाफार, पण सारे दारूतच उडवायचा. हिचं 3-4 घरगुती धुणं भांडी करून संसार ही चालवत होती. एवढे कष्ट करून सुख म्हणून नाही. रोजचा मार खाऊन खाऊन कंटाळली होती बिचारी. कसलं आयुष्य आपलं, संपून टाकावं काय. तिच्या मनात आलं मात्र. बाळानं पोटातून लाथ मारून आपलं अस्तित्व दाखवलं. तिला एवढंच प्रेमाचा उमाळा आला आणि बाळासाठी तरी आपण जगलंच पाहिजे, ती मनाशीच म्हणाली. इकडे नवऱ्याची नशेत बडबड सुरूच होती. कसली बायको नशिबाला आलीये, हुंड्यात तर काही दिलं नाही हिच्या बापानं. माझ्या जीवावर मजा मारते नुसती. वर आता आणि पोटुशी, एक तोंड वाढणार खाणारं. असं म्हणून परत तिच्या पेकाटात एक लाथ घालत तो तिला म्हणाला, ए सटवे, आता पोटुशी आहेस तर ऐक. मी काय सांगतो ते अगदी कान देऊन ऐक. माझ्या वंशाला दिवा तरी दे. मुलगाच हवाय मला. मुलगी झाली तर गळा दाबून जीव घेईन मी तिचा. हे शब्द कानावर पडताच तिचं सारं अंग भीतीनं शहारलं. खरंच जर मुलगी झाली तर मारून टाकेल हा बाळाला. का तर ती स्त्री आहे म्हणून. नुसत्या कल्पनेनं तिच्या डोक्यात तिडकी गेली आणि ती तिडक गेली. स्त्री म्हणून भोगलेलं आजवरचं सारं आयुष्य आठवलं आणि भीतीची जागा संतापानं घेतली. आता बस झालं. सारा जीव एकवटून उठत ती म्हणाली आणि त्या क्षणी बाळानं लाथ मारून जणू लढ, मी आहे तुझ्या बाजूनं अशी जणू ग्वाही दिली. नवऱ्याकडं कधी मान वर करूनही न पाहणारी तिनं एक खाडकन मुस्काटात मारली. त्याच्या खाडकन मुस्काटात मारली आणि ती कडाडली, खबरदार, माझ्या बाळाच्या अंगाला हात लावशील तर तुझा जीव घेईन मी. तिचा हा रणरागिणीचा अवतार पाहून बाळाने खुश होऊन अजून एक ठुशी दिली आणि ती सारं दुःख विसरून आनंदानं